आज आपण बनवणार आहोत फेमस असा मखंडी हलवा। चला तर मग झटपट सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे। वाटीचंच प्रमाण आपण घेऊया। हा जो रवा आहे तो भाजून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी पहिल्यांदी दूध मिक्स केलेलं आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही। आता ते घट्टसर झालंय, त्यामध्ये अजून 1 वाटी आपण दूध घालूया। तर आता हे प्रमाण जे आहे, 1 वाटी रवा आणि 2 वाटी जे आहे आपलं ते दूध आहे, तो व्यवस्थित 20 ते 25 मिनिटं या दुधामध्ये भिजवून ठेवायचा आहे। व्यवस्थित असा फुगतो तो। कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या यामध्ये ठेवायच्या नाही, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि रवा तुम्ही भाजताना तुम्ही त्याला तुपामध्ये पण भाजू शकता। फक्त तुपाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, नाहीतर आपण कोरडा पण भाजू शकतो। मी इथे तूप न घालता भाजून घेतलेला आहे आणि याला आपण आता 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित भिजून द्यायचं आहे। आता तो 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित भिजल्यानंतर इथे मी आता 2 चमचे जे आहेत आपले पोह्यांचे, त्याने मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। ते व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे। त्यामध्ये आपण सर्वात प्रथम आता इथे ड्रायफ्रूट जे आहे ते भाजून घेऊया। तर मी इथे काजू आणि बदाम कट केलेला आहे। तुमच्याकडे किशमिश असेल तर तुम्ही तेही टाकू शकता। तर हे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि नेक्स्ट प्रोसिजरला स्टार्ट करूया। तर तुम्ही नक्की हा हलवा करून बघा, खायला खूप छान लागतो। आणि इथपर्यंत आला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर। वळूया आता नेक्स्ट स्टेपकडे। तर आता 1 वाटी रव्यासाठी आपण घेतलेलं आहे 2 वाटी दूध आणि 1 वाटीच आपण मोजून साखर घेणार आहोत। तर तुम्ही साखरेऐवजी गूळ पण घालू शकता। तर मी आता इथे साखर टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित वितळवून घ्यायची आहे। म्हणजेच थोडक्यात आपण याला कॅरमलाइज करून घेणार आहोत। कॅरमलाइज केल्याने खूप छान कलर येतो। जो पहिल्यांदा तुम्ही बघितलेला डिशमध्ये केलेला, तो ॲक्च्युली कलर टाकून नाही तर कॅरमलाइज साखर केलेली होती, तो कलर त्या शिऱ्याला आलेला आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आता साखरेचे छोटे छोटे गोळे व्हायला सुरुवात झालेली आहे। तर हे व्यवस्थित वितळून द्यायचे। हे बघा, तुम्ही बघू शकता कडेने वितळायला सुरुवात झालेली आहे। व्यवस्थित वितळून द्यायचे आहे आणि जितका डार्क तुम्हाला याचा कलर पाहिजे तिथपर्यंत ती वितळून द्यायची आहे। पण जास्त पण वितळू देऊ नका, कारण की त्याने काय होतं की जी साखर आहे आपली ती कडवटपणा मारायला सुरुवात होते, म्हणजे जळतं थोडंसं। तर थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे। हे बघा, इतका लालसर होऊन द्यायचा, हे इनफ आहे कलर येण्यासाठी। तर आपले आता साखर जी आहे ती कॅरमलाइज करून झालेली आहे। तर आता हे बघा, 20 ते 25 मिनिटं ते मिश्रण व्यवस्थित मी भिजू दिलेलं आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित तो रवा जो आहे फुगलेला आहे। तर इथे जी आहे ती खास टीप म्हणजे काय, इथे जर तुम्ही गॅस चालू ठेवून लगेच या मिश्रणामध्ये जो भिजलेला रवा आहे तो जर यामध्ये टाकला तर मिक्स करायला काय होतं, गुठळ्या तयार होतात। तर तुम्ही आता इथे काय करायचं की इथे 1 मिनिटासाठी, फक्त 1 मिनिटासाठी गॅस बंद करायचा आहे आणि त्या कॅरमलाइज साखरमध्ये जे मिश्रण आपण रव्याचं भिजवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण आता हे मिक्स करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेस तुम्ही गॅस ऑन करायचा आहे। हे बघा, माझ्या पण थोड्याशा गुठळ्या झालेल्या आहे, पण त्यानंतर फुटून जातात जेव्हा आपण मिक्स करायला सुरुवात होतो। तर इथे आता साधारणतः मी अर्धी वाटीला वर म्हणजे पाऊण वाटी तूप घेतलेलं होतं, तर ते थोडं थोडं करून सगळं आता इथे टाकायचं आहे। तर हे जे आहे ते सगळं व्यवस्थित तूप जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतो पूर्ण जो शिरा आहे आणि व्यवस्थित असा हलवा बनून तयार होतो। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर तुम्हाला आवडला असेल आणि माझी रेसिपी चांगली वाटली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।